मंडळी, आज आषाढी एकादशी निमित्त पश्चिम महाराष्ट्रातील ओपन बैलगाडी शर्यत मैदान बोरजाईवाडी फाटीवरती संपन्न झाले आणि या मैदानातील फायनलचा गुलालचा मानकरी ठरला आहे फौजी. आणि त्याचबरोबर त्यांचा घरचा नदी मित्रांनो संघर्ष होता बुलेट देखील आजच्या मैदानातील गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. फौजी आता एक नवीनच खरेदी आहे आणि आजच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरला आहे. त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज फौजीचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं, कोणाबरोबर पळाला आज माळशिरसच्या इकडचं बैल आहे, त्यासोबत मोरोचीच प्रवीण शेठ दसवडकर यांनी नियोजन केलं. बैलाचं नाव काय ते? बादल. बादल बरोबर पळाला. काय सांगाल, आज कितव्या गटामध्ये पळाला होता फौजी? फौजी 50 गट क्रमांक 50 मध्ये आणि सेमीफायनल 3 मध्ये. सेमीफायनल 3 मध्ये पळाला. गाडीचे स्पीड कसं लागलं काय सांगाल? गट असेल, सेमी असेल किंवा फायनल असेल? गाडी नरमादी पळत होती. हा बैल खालनं पळायचा, तो बैल वरती निकाल पळायचा. त्याची नवीन खरेदी झाली, जरा थोडीशी सांगा त्याच्याबद्दल. हा आत्ताच नवीन खरेदी झालेली. कुठून झाली काय तसं सांगा. ही आमच्यातले मुळशीतले आमचे मित्र आहेत. बर पाटील बैलगाडी संघटना मुळशी बर त्यांच्याकडून खरेदी केली. हां समर्थ डेअरी हां आणि प्रवीण शेठ दसवडकर बरोबर, त्यांची नवीन खरेदी. एक गुलाल काय सांगाल तेवढं खरेदी झाली ना गुलाल? आनंद मोठाच आहे, हां कारण भरपूर दिवसाचा गुलाला खरेदीनंतर पण आमचा संघर्ष गेला 2-3 मैदानात चांगला. पण आज गुलाल झाला, भरपूर आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा. आता एक नवीन खरेदी आहे, गुलाल घेऊन देतोय, पण जर आता ज्या पद्धतीने तुम्ही संघर्ष मांडला की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तुमचा दावणीचा असेल हिरा म्हणावे जर संघर्ष होता बुलेट, म्हणजे आता काय सांगाल की एक त्याचाच वारसा हा चालवू दे असं म्हणायला चालवणार 100% त्याच्या पाऊल देऊन शेठचं नाव किंवा खडकवासवाल्यांचं सगळ्यांचं नाव, गावचं नाव तो राखणार शेवटपर्यंत. त्याचा पळ कसा आहे थोडंसं लोकांना सांगा. त्याचं पळ खालून वरपर्यंत चांगलाच आहे. तो आतून तर गाडी बांधूनच पडला, अजून पण एवढा कमी वयात पण तो गाडी बांधून आतापर्यंत पडला. दुई खांदी पब्लिक तर आतून कुटुंब लागू, काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा. किती वय साधारण आता फौजीचं? आता साधारण तो 3.5 ते 4 वर्षाचा खोंड आहे. हा आता बुलेट ज्या पद्धतीने पळतो नाव करतो आपल्याला माहिती आहे की म्हणजे मोठमोठे मैदान असू दे किंवा चुरशीच्या लढतींमध्ये बुलेट आजपर्यंत नाव केले. आता फौजीचं जर बघायला गेलं तर त्याचा पळ पण त्या पद्धतीचा आहे, कुठंतरी ईर्ष्येनं पळतोय. हो हो. कसा वाटतोय पळ? सेम भाऊच आहे दोन, काहीच नाही. दोघांच्या पळाची पद्धत, दोघं पण मालकांच्या इज्जतीसाठीच पळतात. मालकांच्या इज्जतीचा विषय ते दोघं जीव तोडूनच पळतात. फौजीचं एक वैशिष्ट्य काय जाणवतं मला, तुम्ही रोज जवळून बघताय त्याला? आता फौजी म्हणजे बुलेट आमचा म्हणजे देव माणूस म्हणजे शांत आला, तसा हा टोटल अपोजिट आला. हा थोडक्यात हा म्हणजे जेवढा शांत तेवढा येडापणा, म्हणजे मैदानात येडा, घरी एकदम देव माणूस. तो पण घरी काही करा काही नाही, पण मैदानात थोडासा व्हायच येडापणा जास्त आहे त्याचा. फौजीनं 50व्या गटामध्ये गाडी पळाली बरोबर आहे. तिथून थोडासा आराम त्याला भेटला नाही, की सेमीला पळायला गेला आणि तिथं सेमी काढला. काय सांगाल? नाही सिमी त्याचं म्हणजे उलट जेवढा स्पीड लवकर निघेल तो गरम मध्ये तो जास्तच पळतो. मी त्याचं वैशिष्ट्यच आहे त्याचं. कुठल्या खांदी पळतो काय? दुई खांदी बैल तेवढाच पळतो. दोन्ही खांदी पळतो. दुई खांदी तेवढाच पळतो. कुणाच्या नावाने गाडी पळते मैदानामध्ये? समर्थ डेअरी, गणेश शेठ गुले, प्रवीण दसवडकर यांच्या नाव गाडी पळते. ड्रायव्हर कोण होत्याच गाडीवरती? ड्रायव्हर मुशीतला पप्पू ड्रायव्हरवाडी. बरं, सुट्टी मेकर वगैरे कोण असतात आपले ते? सुट्टी मेकर म्हणजे आता आमची घरचीच आहे सगळी पोरं. हा, कारण खोंडाचा याड असल्यामुळे दुसऱ्या हातात शक्य जातच नाही. जे रोजची पोरं आहेत त्यांच्या हातात सुट्टी मेकर सुट्टी करावी लागते त्याला. त्याच्याकडे बघितलं तर ते जाणवून येते, म्हणजे तो चालकपणा नाही, गरमपणा जास्त आहे त्याच्याकडं, ऍक्टिव्हनेसपणा जास्त आहे, चंचलपणा जास्त आहे पहिल्यापासून. म्हणजे मैदानात आला की तो म्हणजे जास्त ऍक्टिव्ह आहे, ऍग्रेसिव्ह जास्त राहतो. आता कसं बघताय भविष्य, कसं बघताय त्याचं? भविष्यात याकडून खूप भरपूर अपेक्षा आहेत की बुलेटच्या मागे मागे सगळ्यात आपली स्वप्न पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे. घरचा साज कधी बघायला मिळेल? घरचा तर पहिला पळलेला आहे, एक गुलाल पण झालेला आहे. आता लवकरच येणाऱ्या मैदानात लवकरच परत घरचा साज दिसेल. ठीक आहे. येणारं माळशिरसचं बैलपोळाचं हिंद केसरीचं मैदान येत आहे, दोघांचं नियोजन कसं असेल? बुलेट असेल? दोघांची दोन्ही पैरे वेगवेगळे करूनच नियोजन असेल. बरं, चालेल, ठीक आहे. जास्त काही वेळ घेत नाही. पाऊस पण पावसाचं वातावरण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. जास्तच पळत राहील, बुलेटच्या माग नाव करत राहिले, शुभेच्छा देतो. धन्यवाद.